सांडपाणी टाकण्याकरता खोदलेला रस्ता कसा सुव्यवस्थित करायचा यासाठी नागपूर महानगरपालिकेनं सुप्रसिद्ध VNITकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे। अमृत योजना 2.0 अंतर्गत पोहरा नदी प्रदूषण निर्मूलनासाठी केल्या जाणाऱ्या कामाच्या संदर्भात हे मार्गदर्शन मागवण्यात आलं आहे। कामामुळे रस्त्यांची होणारी दुरावस्था टाळावी यासाठी हे मार्गदर्शन राहणार आहे। अमृत 2.0 अंतर्गत नागपूर शहराच्या मोठ्या भागात सांडपाणी वाहिन्या टाकण्याचं काम करण्यात येत आहे। नागपूरच्या दक्षिण आणि दक्षिण पश्चिम भागात हे काम सुरू आहे। पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता सपाट करणे हे एक आव्हानात्मक काम आहे। बऱ्याचदा असे घडते की काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा भरण्याचे काम योग्यरित्या केले जात नाही, त्यामुळे वाहन चालकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो। हे लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेनं हे काम तांत्रिक सहाय्याने करण्याचा निर्णय घेतला आहे। हे काम योग्यरित्या व्हावं यासाठी महानगरपालिकेनं VNIT म्हणजेच विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेकडून सल्ला मागितला आहे। रस्ते तांत्रिक आणि प्रभावी पद्धतीनं सुव्यवस्थित करण्यासाठी मार्गदर्शन घेतलं जात आहे। विशेष म्हणजे या सीवर लाईनसाठी आतापर्यंत जवळजवळ 500 किलोमीटर रस्ता खोदण्यात आला असून नाग नदी प्रदूषण कमी करण्याच्या प्रकल्पासाठी 500 किमी खोदकाम केले जाणार आहे।